हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी माझ्या बहिणींना घेऊन आले होते बिर्ला मंदिर येथे. शहाड, कल्याणजवळ शहाड आहे. शहाड येथे हे बिर्ला मंदिर आहे आणि जे ट्रस्टी आहेत ना मंदिराचे, त्यांचं इथं पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि हे आहे त्याचं पटांगण आणि हे आहे सुंदर असं हे मंदिर. मनाला खूप शांतता इथं मिळते. तुम्ही अगदी थोडा वेळ 5 मिनटं जरी ह्या देवळात बसले ना, तुम्हाला सगळ्या जगाचा विसर पडेल. इतकं हे सुंदर मंदिर आहे. अख्खं संगमरमरने बनलेलं आहे. तर ताईला असं देवळात वगैरे जाण्याची खूप आवड आहे. तर म्हटलं चला, आता ट्रिप वगैरे आमची संपली होती आणि यांना दुसऱ्या दिवशी जायचं होतं. तर म्हटलं आदल्या दिवशी तुम्हाला एका देवळात घेऊन चालते, म्हणून मी इथं त्यांना घेऊन आली आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर गुगलवर सर्च करा, शहाड येथे बिर्ला मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे आणि बिर्ला यांच्या पूर्वज आहेत ना, त्यांनी हे बनवलेलं मंदिर आहे. ट्रस्टी आहेत ते इथे. तर इथं बघू शकतात सुंदर असा आवार आहे इथं बाहेरचं. छान हिरवळ देखील आहेत आणि मंदिराचं एंट्रन्स तर खूपच भारी आहेत, बघू शकतात. काही फोटो वगैरे इथं सुद्धा काढले होते बहिणींनी आणि आता ना काय छान थोडंसं रिनोव्हेशन वगैरे झालेलं आहे देवळाचं, बघू शकतात. बघूनच इतकं सुंदर वाटतं, आल्या आल्या मन प्रसन्न होते. तसं कुठल्याही देवळात गेलं ना की आपलं मन प्रसन्न होते, पण याची काही वैशिष्ट्ये आहेत. खूपच सुंदर आणि असं गारवा आहे, म्हणजे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला अजिबात असं गर्दीमध्ये सुद्धा गरम होणार नाही, कारण संगमरमरचं आहे आणि शांत आहे अगदी. तर इथं बाहेरचा हा आवार आहे, हिरवळ आहे सुंदर. लाईट्स खूप लावलेले आहेत आणि बरेच जण इथं फिरायला येतात. अगदी सॅटर्डे संडे इथं ते घालवतात. आणि चला आता तुम्हाला देवळाच्या आतलं मी तुम्हाला दाखवते देऊळ कसं आहे. सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथं. सुंदर सजवलेली देखील आहे आणि दोन्ही बाजूला देखील वेगवेगळ्या मूर्त्या देखील आहेत. तर इथं आल्यावर खूप मन प्रसन्न होते, खूप शांत वाटतं. खूप गर्दी असते ह्या देवळामध्ये, पण तरीही अजिबात वाटत नाही की खूप सारी लोकं आहेत. असं वाटतं आपण एकटेच इथं आलो आहोत. शांत होते मन आपलं, की बाहेरचा जो कोलाहल आहेत ना, तो अगदी शांत होऊन जातो, एवढी शांतता वाटते. तुम्ही एकदा तरी ह्या मंदिरामध्ये येऊन व्हिजिट करा. खूप सुंदर वाटेल तुम्हाला आणि बघायला देखील खूप छान वाटेल. तर बघू शकतात पूर्ण जे मंदिर आहेत ना, आतून संगमरमरचं बनलेलं आहे, बाहेरून आतून पूर्ण संगमरमरचं बनलेलं आहे, बघू शकतात. इथं लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे डाव्या साईडला. ह्या देवळात प्रत्येक समाजाची लोकं येतात, कुठलाही इथं भेदभाव नाही. आणि बाहेरचा आवारा तुम्ही बघू शकतात, किती सुंदर आहेत. अगदी हिरवळ त्यांनी, म्हणजे लॉन त्यांनी तयार केलेलं आहे चारही बाजूंनी लोकांना बसण्यासाठी, शांततेनं इथं नामस्मरण करण्यासाठी, किंवा मग शांत असं सहज म्हणजे येऊन लोक बसतात. बरं वाटतं जरा इथं. थोडं सुट्टी वगैरे घालवतात. मुलांना खेळण्यासाठी ना खाली गार्डनसुद्धा आहे, पण ते 8 वाजेपर्यंत असतं, 4 ते 8. तर ते आता बंद झालं होतं, आम्ही जाऊन बघितलं होतं.
तर अख्खं मंदिर समोरच्या साईडने खूपच सुंदर दिसते आणि खूप छान असं शूट देखील करता आलं ते समोरच्या साईडने. लॉनवर असे आम्ही छान रिलॅक्स होऊन बसलो होतो. तर थोडा वेळ बसलो आणि नंतर मग आम्ही कल्याणमध्ये आलो परत. मुलांनी आज त्याच्या मावशांना पार्टी द्यायचं ठरवलं होतं. तर मग आम्ही हॉटेलमध्ये आलो म्हणून मी तर तिथं ना काही व्हिडिओ शूट नाही केला, फक्त काही फोटो क्लिक केले होते, ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला मग आजचा व्हिडिओ देखील इथंच एंड करते, कारण बहिणी दुसऱ्या दिवशी लगेच निघाल्या होत्या आणि मग ताई होती 1-2 दिवस परत माझ्यासोबत. मग दोघी बहिणी छान निवांत आम्ही राहिलो. तर असा काही व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेवटचा बहिणींसोबतचा शेअर करत होते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.